येस, हाऊ कॅन आय हेल्प यू मॅम? रिसेप्शनिस्टच्या प्रश्नाने ती भानावर आली. हो सांगते, बट आधी सांगा हे आत गेलेले कोण आहेत? ते आमचे बॉस आहेत आणि या कंपनीचे ओनर मिस्टर अर्जुन प्रभाकर. ओ, हे आहेत. ती साशंक होत म्हणाली, कारण तिला कालचीच त्याच्यासोबतची झालेली धडक आणि त्याचं ते तावातावाने बोलणं अजूनही आठवत होतं. आपण ऐकत आहात अध्यायम या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय. अध्यायम भाग 7. अर्जुनने तिला पाहिलं नव्हतं. तो त्याच्याच धुंदीत केबिनमध्ये आला आणि त्याने केबिनमध्ये येताच लॅपटॉप चालू केला. मेल चेक करत होता आणि मेल चेक करता करता त्याने समीरला कॉल लावला, पण त्याचा फोन एंगेज्ड येत होता. हा समीर कुठं बिझी आहे यार? तो सोशल मीडिया असिस्टंट मिळाला की नाही देव जाणे. येऊ दे त्याला, पहिलं तेच क्लिअर करून घेतो मनाशी म्हणतच त्याने पॅन्ट्रीमध्ये फोन कॉल लावला. शिवा, एक स्ट्रॉंग कॉफी पाठव माझ्या केबिनमध्ये क्विकली. म्हणत फोन ठेवला आणि एवढ्यात एक ऑफिस बॉय रिसेप्शनिस्टने पाठवलेला डेटा घेऊन आला. सर, शिरीन मॅमनी दिलंय. ओके गुड म्हणत त्याने कागद हातात घेतला. तो तिने पाठवलेले ते फीडबॅक स्वतः पाहू लागला, कारण आपल्या ट्रॅव्हल्स आणि टूर्स ऑफिसचं नाव खराब व्हावं असं त्याला काही वाटत नव्हतं. सो एक जरी निगेटिव्ह फीडबॅक असेल तर तो त्याचा ज्याला त्याला विचारल्याशिवाय सोडत नसायचा. इकडे अक्षया अजूनही त्याचाच विचार करत होती. तो गेल्यावर रिसेप्शनिस्टला तिने विचारलं जे होतं. येस, हाऊ कॅन आय हेल्प यू मॅम? रिसेप्शनिस्टच्या प्रश्नाने ती भानावर आली. हो सांगते, बट आधी सांगा हे आत गेलेले ते कोण होते? ते आमचे बॉस आणि या कंपनीचे ओनर मिस्टर अर्जुन प्रभाकर आहेत. ओ, हे आहेत. ती साशंक होत म्हणाली, कारण तिला कालचीच त्याच्यासोबत झालेली धडक आणि त्याचं तावातावाने बोलणं अजूनही आठवत होतं. हो का? काही प्रॉब्लेम आहे? हा, तसे आधीच हँडसम आहेत ते. भल्या भल्या मुली त्यांच्या प्रेमात पडतात त्यांना पाहून. पण त्यांच्या हँडसमनेसवरती जाऊ नका हा. ही इज द मोस्ट क्रॉनिक पर्सन इन आवर ऑफिस. लेट्स कीप असाइड दिस सब्जेक्ट. कॅन यू टेल मी हाऊ मे आय हेल्प यू? ॲक्च्युली माझं आजपासून जॉईनिंग होतं इथं ॲज अ सोशल मीडिया असिस्टंट म्हणून. मला समीर सरांना भेटायला सांगितलं आहे. ओके, आय जस्ट इन्फॉर्म हिम. यू वेट ओव्हर हिअर. नाव काय म्हणालात तुमचं? म्हणत तिनं समीरला कॉल लावला. अक्षया जोशी. हे समीर, अक्षया जोशी म्हणून कोणी जरी आले आहेत सोशल मीडिया असिस्टंट पदासाठी. काय? त्यांनी मुलगी पाठवली आहे? अरे यार. हो ना, नाउ दॅट गर्ल हॅज कम. शी इज गोइंग टू बी क्रश्ड अंडर हिज हँड्स. ओनली गॉड कॅन सेव्ह हर नाव. या, सेंड हर इन टू माय केबिन. व्हॉट कॅन वी डू? या. त्याचं बोलणं तिथंच बाजूला असलेली अक्षया ऐकत होती. तसंही त्याची एक झलक तिनं पाहिलेली. काही क्षणापूर्वी या पॉश अशा दिसणाऱ्या ऑफिसमध्ये जॉब लागलाय या विचाराने ती प्रफुल्लित झाली होती, आणि दुसऱ्या क्षणाला काल भेटलेल्या त्याच व्यक्तीला इथला ओनर आहे पाहून तिला तिच्या नशिबावर हसू येत होतं. एक्सक्यूज मी, मिस अक्षया, या साईडला समीर सरांची केबिन आहे. त्यांनी तुम्हाला बोलावलंय. यू कॅन गो. या, थँक्यू. म्हणत ती आपल्या नशिबावर हसावं की रडावं या विचारात समीरच्या केबिनकडे निघाली. मे आय कम इन? येस, समीरने बोलावताच ती आत शिरली. हॅलो, मी अक्षया जोशी. मला आज जॉईनिंगसाठी बोलावलेलं. हो. कॅन आय सी युअर रेझ्युम? या, हिअर इट इज. म्हणत तिनं तो पुढे केला. समीरने तिचा एक्सपिरियन्स वगैरे पाहिला आणि 6 महिन्याचा गॅप पाहून तिला विचारलं. मिस अक्षया, तुमचा एक्सपिरियन्स छान आहे, पण हा एवढा 6 महिन्यांचा गॅप का? आणि मग पाठीमागचा जॉब का सोडला? ॲक्च्युली सर, 6 महिन्यांपूर्वी माझा ॲक्सिडेंट झालेला. सो डोक्याला मार लागला असल्यामुळे सक्तीची रेस्ट घ्यावी लागली, इतकंच. ओके.
पण आपले बॉस म्हणजे या कंपनीचे ओनर अर्जुन प्रभाकर, ते जरा रागीट आहेत. म्हणजे त्यांना काम वेळेवर शिवाय परफेक्ट लागतं इतकंच. यात हलगर्जी होणार नसेल तर आपण आत्तापासून सुरू करूया. सर, माझं काम परफेक्ट असंच आहे. आता कधीतरी इकडं तिकडं होऊ शकतं. माणूस म्हटलं की तेवढं चालणार ना. तुम्ही बोलताय ते खरं आहे, पण तसं न होईल असं पाहाल. ओके सर, आय विल ट्राय माय बेस्ट. ओके, गॉड ब्लेस यू देन. तुम्ही असं का म्हणालात? काही नाही, जस्ट आय होप तुम्ही तुमचं बेस्ट द्याल. तुम्हाला येताना काहीतरी डॉक्युमेंट आणायला सांगितले असतील, प्लीज ते सोबत आणले असतील तर द्या ना. हो, एकच मिनिट म्हणत तिनं तिचे सगळे डॉक्युमेंट्स काढले आणि त्याच्याकडे देऊन टाकले. ओके, गुड. त्याने ते थोडे आलटून पालटून पाहिले आणि समोरच्या लँडलाईनवरून एक कॉल लावला. हॅलो गणेश, जरा माझ्या केबिनमध्ये. एक्सटेन्शन दाबून त्याने कॉल लावलेला आणि कोणाला तरी केबिनमध्ये बोलावलं. काहीच क्षणात ऑफिस बॉय आत आला. हो सर, तुम्ही मला बोलवलं? हो, ऐक, या मॅडम नवीन जॉईन झाल्यात आजपासून रोहनच्या जागेवर. त्यांना तेवढं त्यांच्या डेस्कवर घेऊन जा. ओके सर. चला ना मॅम, मी नेतो तुम्हाला तुमच्या जागेवर. तो म्हणाला तशी ती स्मित करत त्याच्या पाठोपाठ निघाली खरी, पण तिची स्मित लगेचच हवेत विरली. त्याचं चेकिंग चालू होतं एवढ्यात समीर आत आला. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. थँक गॉड समीर तू आलास. कधीचा कॉल लावतोय यार तुला. बरं ते सोड, सोशल मीडिया असिस्टंटचं काय झालं? काल नाही तर निदान आज तरी कोणी भेटलंय का नाहीच? सर मी तेच तुम्हाला सांगायला आलोय. ॲक्च्युली त्या आल्यात. अक्षया जोशी नाव आहे त्यांचं. आजपासून जॉईन करत आहेत. अक्षया म्हणजे मुलगी आहे? कम ऑन समीर, किती वेळा सांगितलं अशा कामासाठी मुलींना घेऊ नकोस. अहो पण त्यांना चांगला एक्सपिरियन्स आहे आणि मी त्यांच्याशीच बोलत होतो. आय फील शी इज हॅव्हिंग गुड नॉलेज. अरे पण मुलींचं माहिती आहे ना कसं असतं, जरा काही बोललं की मुळू रडायला लागतात. त्यांचा ड्रामा आणखी कोण सांभाळणार इथे? सर जस्ट वन्स ट्रस्ट मी, आपण यांना संधी देऊन पाहूया. तसंही आज ॲड इंस्टाग्रामला जाणं महत्त्वाचं आहे, यू नो ना. समीर म्हणाला तसा त्याने मोठा सुस्कारा सोडला आणि पुढं म्हणाला, ओके ठीक आहे, पण लास्ट टाइम सारखं त्या रोहनसारखी कामात गडबड नकोय मला. तिला नीट समजावून सांग. हो सर, यू डोंट वरी, मी त्यांना सगळं समजावून सांगितलंय. एनिवेज तू मला भेटायचं आहे का त्यांना एकदा? नाही आता नको, मी जरा कामात आहे, पाहू नंतर. बट हो, तिला सांग आज संध्याकाळपर्यंत काही करून ॲड इंस्टाग्रामला जायला हवी आणि ती गेल्यावर मग मला भेटायला सांग. आय वॉन्ट टू सी हाऊ इट इज वर्किंग. ओके, मी आहे बाहेर, काही लागलं तर सांगा. हो जातो, अर्जुन म्हणाला आणि समीर केबिनमधून बाहेर पडला. ते अर्जुन सर तयार झाले तिला घ्यायला पाहून मोठ्या प्रॉब्लेममधून सुटल्याच्या आविर्भावात सुस्कारा सोडताच. बाप रे, सगळेजण असे का बोलत आहेत त्या ओनरबद्दल? मला तर इथे जॉब करायचा याचंच टेन्शन येऊ लागलंय. इतका खडूस आहे तो. देवा, तो मला अशा ठिकाणी जॉब द्यायचा होता का? ते बरं की त्या दिवशी त्याला उलट बोलले असताना माझा चेहरा स्कार्फने बांधला गेला होता. मनातच विचार करत ती त्या मुलाच्या पाठोपाठ चाललेली. एवढ्यात तो तिला काहीतरी सांगतच तिच्या जागेवर घेऊन आला. मॅडम, ही आहे तुमची जागा आणि मी इथला ऑफिस बॉय. माझं नाव गणेश. काही पण लागलं तर मला बोलवा, मी आहे. आता चहा किंवा कॉफी हवी का तुम्हाला? हो चालेल, माझ्यासाठी एक चहा घेऊन याल? हो लगेच आणतो बघा, आलोच. म्हणत तो निघणार तर तिने त्याला आवाज दिला. मिस्टर गणेश, एक मिनिट, मला जरा एक विचारायचं होतं. हां बोला ना मॅडम, आपल्या ऑफिसमध्ये सगळं माहिती आहे बघा मला. विचारा, काहीही विचारा, तो ऐकतीत म्हणाला. म्हणजे या ऑफिसचे बॉस मिस्टर अर्जुन ते कसे आहेत? अरेच्या, तुम्ही तर पहिला प्रश्न त्यांच्याच विषयी विचारलात. काय हो, पहिल्याच भेटीत तुम्हाला पण काही बोललेत का ते? त्याला एकदम हसूच आलं. असं काही नाही आहे, ते बाहेर रिसेप्शनिस्ट आणि समीर सर जरा त्यांच्याबद्दल बोलत होते ना, सो
अहो फार डेंजर माणूस, सगळं कसं परफेक्ट लागतं त्यांना. ते समीर सर आणि मीच कसा बसा टिकलो इथे. हां तसे आधी नव्हते ते. हो त्यांचा त्यांच्या बायकोशी डिवोर्स झाल्यापासून असे झालेत बघा. हां म्हणजे आधीही चिडचिड करायचे ते कधी कधी, पण आता काही बोलायलाच नको. त्यांनी केबिनमध्ये बोलावलं ना तरी एक एक जण भीतीने चळाचळ कापतो. त्यांचा रागच खूप बेकार आहे. एखादी गोष्ट पटली नाही तर ते सरळ घरी पाठवतात. तो खूप हळू आवाजात सांगत होता. ओ रिअली? ती थोडी विचारात हरवत म्हणाली. काय चाललंय इथे गणेश तुझं? मला काही झेरॉक्स हव्या होत्या, कॉल करतोय कधीचा, तर तू तिथे जागेवर सुद्धा नाही आहेस. तुला इथं राहायचंय ना? माफ करा सर, ते मी या मॅडमना त्यांची जागा दाखवायला आलो होतो. जा रिसेप्शनवर, मी काही डॉक्युमेंट दिलेत शिरीनकडे, ते घे आणि त्याच्या पटापट 2 सेट काढून आण. गो. हो 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 सर, हां लगेच आलो म्हणत तो तिथून पळून गेला. अक्षय मात्र तो पळाला त्या दिशेने पाहत राहिलेली. शिवाय त्याचा तोच करारा आणि झापणारा आवाज ऐकून कसल्याशा विचारात हरवलेली एवढ्यात समोरून तो तिच्यावर ओरडला. तुम्हीच आज नवीन जॉईन झालाय ना सोशल मीडिया असिस्टंट या पोझिशनसाठी? मिस अक्षता राईट? सॉरी पण माझं नाव अक्षता नाही, अक्षया आहे. व्हॉट एव्हर, त्याने काय फरक पडतो. पण तुम्ही काय भूत पाहिल्यासारखे पाहत राहिलाय? तुम्हाला काम नाही आहे का? पॅरिस ट्रिपची एक ॲड आहे जी मला आज संध्याकाळी पोस्ट झालेली हवी आहे. त्याशिवाय घरी जायचं नाही, कळलं ना? आणि ॲड पोस्ट झाली की पहिली मला आधी दाखवायची. गॉट इट? आलं की टाइमपास सुरू केलात? ग्रेट. तिला बडबड करून तो उपहासाने मान हलवत वळलाच होता, एवढ्यात तिने त्याला आवाज दिला तसा तो तिच्या दिशेने वळला. 1 मिनिट सर, मी टाइमपास करत नव्हते. मी तर जस्ट आले ना, आणि आता कामाला लागणार आहेच. सॉरी पण माझा आजचा पहिला दिवस असल्यामुळे ॲडची आणि या ऑफिसची सुसंगत माहिती मिळवणं आधी महत्त्वाचं आहे नाही का? आणि मला वाटतं त्यासाठी सुस्पष्ट संवाद झाला तर मला कळेल ना की मला नेमकं काय करायचं आहे. जर ॲडच्या संदर्भात अधिक माहिती मिळाली तर फार बरं होईल, कारण मला अजून कोणती ॲड बनवायची हे काहीच माहीत नाही आहे. व्हॉट? समीरने तुला सांगितलं नाही अजूनही? हो सर, तेच तर सांगते. हा समीर पण ना. त्याने रागातच हाताची मूठ वळलेली एवढ्यात समीर कुठून धावत आला. सर सर, मी तेच सांगायला येत होतो आत्ता. मी बोलतो ना त्यांच्याशी. समीर, तुला बोललो होतो ना आधी, हे महत्त्वाचं आहे. आता तर समीरवर आवाज चढवत म्हणाला. हो सर, यू कूल डाऊन. मी स्वतः जातीने पाहतोय हे सगळं, पण दुसरंही एक महत्त्वाचं काम हातात होतं, सो ते पूर्ण करून येत होतो बस. ठीक आहे. तिला समजावून झालं की पहिला माझ्या केबिनमध्ये ये. हो सर. तो दातावर दात घट्ट करत म्हणाला तसा अर्जुन तरत त्याच्या केबिनकडे निघून गेला. थँक गॉड वाचलो. मिस अक्षया, सी पॅरिस ट्रिपच्या डिटेल्स या फोल्डरमध्ये आहेत. प्लीज आजच्या आज ही ॲड जायला हवी. आधीच्या ॲड कशा आहेत त्या तुम्ही इंस्टाग्राम लॉग इन करून पहा. इथे त्याचं लॉग इन आय डी आणि पासवर्डही मिळेल. ओके? या थँक्यू. पाहिलं ना, सरांना वेळेवर काम झालेलं लागतं. ऑलरेडी ही ॲड यायला फार वेळ लागलाय, सो प्लीज तेवढं हे काम आजच्या आज करा. आय रिक्वेस्ट यू. हो ठीक आहे सर, यू डोंट वरी, आय विल गिव्ह माय बेस्ट. ती म्हणाली आणि एवढ्यात त्याच्या मोबाईलवर रिंग येऊ लागली म्हणून तो कॉल उचलून निघून गेला. इकडे अर्जुन केबिनमध्ये विचार करतच आत आला. अक्षयाचा आवाज त्याला कुठेतरी ऐकल्यासारखा वाटत होता, पण आठवत नव्हतं. आजचा पार्ट इथंच संपलेला आहे. कसा वाटला आजचा पार्ट आणि अक्षया अर्जुनमधली पहिली झलक? बघूया आणखीन काय काय होणार आहे पुढे. त्यासाठी ऐकत रहा अध्याय. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.